तुकाराम मुंढे आयुक्त असलेल्या एफडीएला मुंबई हायकोर्टाकडून 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। स्वीट शॉपला 5 लाखांची भरपाई द्यायला लावलेली आहे। 98% नियम पाळूनही दुकानाचा परवाना निलंबित केला होता। एफडीएच्या कार्यपद्धतीवर न्यायालयानं नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे। स्वीट शॉप तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर आता कारवाईचा अतिरेक होऊ लागलाय। हायकोर्टानं एफडीएला सुनावलेलं आहे। पुण्यातील दुकानाच्या कारवाईवरून हायकोर्टाकडून एफडीएची कानउघडणी करण्यात आली। पुण्यातील गुरु नानक डेअरी अँड स्वीट्सचा परवाना निलंबित केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं अन्न व औषध प्रशासनाला दणका दिलाय। 98% नियमांचं पालन केलेलं होतं, मात्र तरीही त्या दुकानाचा परवाना निलंबित केल्यानं न्यायालयानं एफडीएच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली। दुकान तातडीने सुरू करण्याचे आदेश देतानाच स्वीट शॉपला 5 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही एफडीएला दिलेले आहेत। प्रतिनिधी धनंजय दळवी सविस्तर माहिती देत आहेत। धनंजय। विक्रांत, आपण जर पाहिलं तर 12 जूनला एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातल्या जे गुरु नानक डेअरी आणि स्वीट आहे या दुकानाची तपासणी केली होती आणि या दरम्यान अन्न विषबाधा झाल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली होती। खरं तर त्यावेळी स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबतच्या काही त्रुटी आढळल्या होत्या आणि त्याच दिवशी एफडीएने दुकानाचा परवाना हा निलंबित केला होता। त्या सगळ्या संदर्भात त्या दुकान मालकाने या सगळ्या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं, कारण की महिनाभर दुकान बंद होतं आणि महिनाभर दुकान बंद राहिल्यामुळे त्याचं 8 लाखाच्या जवळपासचं नुकसान झाल्याचं त्याने म्हटलं होतं। या सगळ्या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि त्या दरम्यान उच्च न्यायालयाने एफडीएला दणका दिलेला आपल्याला पाहायला मिळतं। न्यायालयाने नाराजी व्यक्त केली या सगळ्या संदर्भामध्ये आणि त्यामध्ये त्यांनी एफडीएला त्या स्वीट शॉपला जे आहे त्या दुकानदाराला 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश सुद्धा दिलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आपण जर पाहिलं तर या सगळ्याची गंभीर नोंद जी आहे ती उच्च न्यायालयाने घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि संपूर्ण एफडीएच्या कार्यपद्धती ही उत्कृष्टरित्या सुरू आहे। मात्र या सगळ्या संदर्भात ज्या पद्धतीने काही घटना घडल्या त्याच्यावर नाराजी जी आहे ती उच्च न्यायालयाकडून व्यक्त करण्यात आली होती। त्यामुळे एफडीएने सरसकट निलंबन ठेवण्याचं जे धोरण आहे ते चुकीचं असल्याचं सुद्धा यावेळेस निरीक्षण न्यायालयाने नोंदवलेलं पाहायला मिळालं आणि या सगळ्या संदर्भात तातडीने ते दुकान जे आहे ते सुरू करण्याची परवानगी दिली आणि त्याचबरोबर त्या दुकानदाराला जे आहे ते नुकसान भरपाई देण्याचे सुद्धा आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। विक्रांत, धन्यवाद धनंजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।